छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेपासून त्याच्या विस्तारापर्यंत अनेक टप्प्यावर स्वराज्यनिष्ठ मावळ्यांइतकीच सह्याद्रीच्या कुशीतील गडकोटांची मदत झाली आहे। त्यामुळे शिवछत्रपतींचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी तरुण तरुणींनी गडकोटांची भ्रमंती करणं गरजेचं आहे। याच उद्देशानं आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील तरुण तरुणींसाठी किल्ले रांगणा ट्रेक विथ आरपी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं। साळोखेनगर इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शिवरायांना अभिवादन करून ट्रेकची सुरुवात करण्यात आली। प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी या ट्रेकबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या। सह्याद्री प्रतिष्ठानचे राम यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी यांच्यासह रांगणा किल्ल्याबाबतची माहिती सांगितली। त्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह सहभागी सर्व ट्रेकसाठी रवाना झाले। सर्व सहभागी वाहनांमधून तांब्याची वाडी इथं पोहोचल्यानंतर त्यांना चहा, नाश्ता, पाणी आणि जेवणाची पार्सल तसंच चालताना थकवा जाणवू नये यासाठी चिक्की आणि ORSची पाकिटं देण्यात आली। या ठिकाणी तांब्याची वाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांचं स्वागत केलं। या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील, प्राचार्य डॉक्टर महादेव नरके, वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले, इतिहास संशोधक राम यादव यांनी ट्रेकबाबतच मार्गदर्शन केलं। त्यानंतर भटवाडी या गावाजवळून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हर हर महादेव असा जय जयकार करत प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात करण्यात आली। वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले आणि आशुतोष सूर्यवंशी यांनी सर्व सहभागींना जैवविविधतेची माहिती दिली। मांसाहारी प्राणी जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्या विष्ठेमध्ये केस, हाडं हे इत्यादी प्रकार भरपूर प्रमाणात सापडतात। ते शाकाहारी प्राण्यांच्या मध्ये सापडत नाहीत। आता या विष्ठेमध्ये तुम्ही ही खूप जुनी विष्ठा आहे। या भागामध्ये लेपर्डचं फार मोठ्या प्रमाणात वास्तव्य चांगलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला भारताचा जो राष्ट्रीय पशु आहे वाघ, त्याचा हा मायग्रेटरी रूट आहे। म्हणजे कर्नाटकातून चांदोलीपर्यंत जो वाघ फिरत येतो तो आपल्या रांगण्याच्या पट्ट्यातून येतो आणि पुन्हा याच पट्ट्यातून जातो। जंगल पायाखाली घालत सर्वजण चिक्याची वाडी मार्गे रांगणा किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते रांगणा किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराच्या ठिकाणी गडपूजन करण्यात आलं। त्यानंतर सर्वांनी किल्ल्यावरील रांगणाई देवीचं आणि मारुतीचं दर्शन घेतलं। यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्व सहभागींसोबत दुपारचं भोजन घेतलं। गड पाहणीवेळी इतिहास संशोधक राम यादव यांनी रांगणा किल्ल्याचं महत्त्व सांगितलं। या ठिकाणी रांगणाई मंदिर झालं, हा दरबार हॉल या ठिकाणी आपण बघितला। इथे एक मंदिर आहे, वासुदेवाची घुमटी म्हणतात त्याला। या किल्ल्यावर अनेक मोठे तलाव, म्हणजे छोटे मोठे तलाव, हे एक मोठा तलाव आहे तशी इकडे तलाव जंगलामध्ये आहेत। जंगल असणारा, जंगलाच्या मध्ये असणारा वनदुर्ग म्हणून आणि कोकणाकडनं गिरिदुर्ग म्हणून हा किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे। इकडच्या बाजूला हनुमान दरवाजा, त्याच्यानंतर इकडे यशवंत दरवाजा त्याला, किंवा दुसरं एक नाव आहे, तो कागदपत्री पुरावा मिळाल्यानंतर सांगेल मी। तर तो यशवंत दरवाजा, चिलकती बुरुज, त्याला हल्ली काही लोक म्हणजे इथले स्थानिक लोक हत्तीसोंड माची म्हणतात। ती माची आहे, हत्तीसोंड माची नाव दिलं तरी काय हरकत नाही, त्या पद्धतीची दिसते ती माची, पण अलीकडे ते नाव पडलेलं आहे। आणि प्रशस्त असा म्हणजे जवळजवळ पन्हाळ्यासारखा घेरा असणारा हा किल्ला, मध्ये किल्ल्या जंगल असल्यामुळं अनेक मंदिरं, इथं तर पुढं 2 लिंगाची पिंड असणारं दगडी हे असणारं तलाव असणारं आणि मंदिर असणारं एक मंदिर आहे, महादेव मंदिर। त्याच्यानंतर इथं एक अलीकडच्या बाजूला महादेव मंदिर आहे पूर्ण बांधलेलं। वन्यजीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सर्व गड किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज असल्याचं सांगितलं। शिवाज्ञा गडकोट संस्थेचे संदीप देसाई यांनीही गडकोट संवर्धनाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या। ट्रेकच्या योजनेबद्दल सहभागींनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली। अशाच पद्धतीने मी आपल्याला मगाशी म्हटलं की दादा आपण मौनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि रांगण्यापासून आपण गडकोटची मोहीम सुरुवात केलेली आहे। त्याच पद्धतीने आपण जर महाराष्ट्रातली जर अशीच गडकोट मोहीम जर सुरू केली तर कोल्हापूर जिल्ह्यातलेच युवक नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातले युवक आपल्या सोबत येतील। मी इथे ठामपणे सांगू इच्छितो आमच्यासोबत आपण एक मोठा लढा उभा करू शकतो। कोल्हापूर जिल्ह्यात लढा होईल आणि याला सर्व युवक आपले जे गडकोट जे मोहीम आलेले आहे ते सुद्धा आपल्या सोबत नियमित राहतील आणि एक आपला कोल्हापूर जिल्ह्याचा एक आवाज म्हणून महाराष्ट्रभर जाईल अशी मी या रांगणा मोहीमच्या माध्यमातून आपल्याला एक विनंती करतो।
आमदार तुराज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच गड किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास जपला जाईल अशी ग्वाही देत शिवरायांचा इतिहास प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी अशा ट्रेकचं सातत्यानं आयोजन केलं जाईल असं सांगितलं. रांगणा किल्ल्याची पाहणी करून सर्वजण पुन्हा परतीच्या मार्गाला लागले. तांब्याची वाडी इथं या ट्रेकची सांगता करत सर्वजण वाहनांमधून कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले.